नमस्कार मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनापासून खूप स्वागत आहे। तर आज बनवली आहे अगदी हिवाळा स्पेशल चवळीची भाजी। मस्त हिरवीगार अशी चवळीची भाजी डब्याला, ऑफिसच्या डब्याला किंवा मुलांच्या टिफिनसाठी मस्तच वाटतो। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। चवळीची भाजी करण्याकरिता इथे मी तुरीचे दाणे घेतले आहे। ही चवळीची भाजी आपल्याला स्वच्छ धुवून अशी छान कापून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला 2 ते 3 कांदे, हिरवी मिरची आणि टोमॅटो लागणार आहे। एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मी जिरं, मोहरी, मिरची आणि कांदे टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण छान 1 ते 2 मिनिटं अगदी तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कांदे आणि मिरची परतून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये मी इथं तुरीचे दाणे टाकणार आहे। तुरीचे दाणे हे शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे कांद्यासोबतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। अगदी सॉफ्ट होईपर्यंत इथं कांदे आणि तुरीचे दाणे शिजवून घेतलं आहे। नंतर यामध्ये आपण हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकून त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून अगदी सॉफ्ट होईपर्यंत, कडेला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं मी कापून घेतलेली चवळीची भाजी आपल्याला इथं टाकायची आहे। अशा प्रकारे इथं सर्व चवळीची भाजी टाकल्यानंतर आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं ही भाजी छान वाफवून घ्यायची आहे। अगदी झटपट तयार होणारी चवळीची तुम्हाला पण आवडतो का हे मला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे इथं अगदी आपली झटपट चवळीची भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता मस्त चवळीच्या भाजीला कलर पण आलेला आहे। चला तर मग इथं आपली चवळीची भाजी तयार आहे। मुलांसाठी, टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी अगदी मस्त अशी चवळीची भाजी लागतो। अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।